सुप्रभात आणि नमस्कार. भावशेखर. आपला भावशेखरचा आजचा विषय देश आणि देश. देश आणि देश असं म्हणायचं अगदी खरं कारण सांगतो. आत्ता काही फार ठरवून असं नाही, पण अगदी वेगवेगळ्या कारणांनी पण एकाच आठवड्यामध्ये 4 वेगवेगळ्या देशांशी संबंधित अशी पुस्तकं वाचली गेली. माझा एक सहकारी व्हिएतनाममध्ये काही ऑफिसच्या कामानिमित्त गेले होते. त्याच्याशी बोलता बोलता फोनवरती अगदी जुन्या काळातल्या डी.आर. सरदेसाईंचं ट्रायल्स अँड ट्रिब्युलेशन्स ऑफ व्हिएतनाम या पुस्तकाची आठवण झाली आणि म्हणून ते वाचलं गेलं. आणि त्यात नंतर जे 2 पुस्तकं वाचली त्याचा खरं म्हणजे या पुस्तकांशी काही संबंध नाहीये. पण त्याच्या पाठोपाठ दिलीप कुलकर्णींचं असंच एक जुनं पुस्तक, अगदी ट्रायल्स अँड ट्रिब्युलेशन्स ऑफ व्हिएतनाम एवढं जरी जुनं नसलं तरी सुद्धा भूतान आणि क्युबा या नावाचे पुस्तक वाचलं गेलं. आज भूतान आणि क्युबा हे दोन्ही देश 2 वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेमध्ये आहेत. भूतानची संकल्पना आपल्या डोक्यात फिरत असते आणि मुळातच NPSचा प्रमुख म्हणून काम करत असताना आपल्या देशातल्या अनेक राज्यांमध्ये मी फिरलो आणि त्यातनं सिक्कीमला जाताना नेहमी बागडोगराहून सिक्कीम किंवा गँगटॉकला रस्त्याने जाताना बागडोगरापासून साधारणपणे तासभर प्रवास केला की उजव्या हाताला तिस्ता नदीवरचा पूल क्रॉस केला की भूतानची सीमारेषा लागते. ती सीमारेषा कशी दिसते हे भारताच्या बाजूने बघितलं होतं आणि दरवेळेला बागडोगरा ते सिक्कीम असं जाताना तो कारवाला हमखास सांगायचा, भूतानच्या देशाचं वैशिष्ट्य काय आहे माहितीये का, की तिथे त्यावेळेला व्हिसा ऑन अरायव्हल आहे हे तो सांगायचा. आणि दुसरं सांगायचा, काय गमतीचा देश आहे हो, त्यांचं स्वतःचं लष्करच नाही, त्यांनी लष्कर भारताला आउटसोर्स केलंय. बागडोगरा हे भारताचं एक महत्वाचं लष्करी केंद्र आहे. तिथे आपल्या पूर्वांचलच्या दृष्टिकोनातनं जसा लष्कराचा साठा आहे किंवा केंद्र आहे, तसंच भूतानला ऐन वेळेला लागलं तर असलेलं बरं, कारण बागडोगरा हा तिथनं जवळचा एअरपोर्ट आहे. मुळात बागडोगरा एअरपोर्ट ह्याच मुळी लष्करी एअरपोर्ट आहे हे लक्षात घ्यावं लागतं. आणि मग अगदी अलीकडे, आणि ते मात्र ठरवून वाचलेलं पुस्तक म्हणजे सुधा हुजूरबाजार तुंबे यांचं सप्तरंगी कुरिया. बाकी काही नाही, कारण इतकंच होतं की अलीकडच्या काळामध्ये सेवानिवृत्त झाल्यापासून धाकट्या लेखाबरोबर बरेच वेळेला साऊथ कोरियानं निर्माण केलेल्या मालिका बघितल्या जातात. मला स्वतःला ती मालिका खूप आवडतात. याचं एक कारण असतं, ते मराठी मालिकांसारखे आपल्या चाललेत मी पाहिलं, माझ्या आईच्या पिढीनं पाहिलं, माझ्या सुनेच्या पिढीनं पाडलं, अशा त्या मालिका चालत नाहीत. कितीही मालिकेचा TRP वाढला तरी येणारी प्रत्येक नवीन मालिका 19 भागांची असते. प्रत्येक भाग डोक्यावरनं पाणी 1.25 तासाचाच असतो आणि त्याचं वर्णन करताना आमच्या शब्दमाशच्या एका कार्यक्रमामध्ये हरवलेल्या पत्त्यांचा बंगला या नाटकाच्या लेखिका स्वरा मोकाशी असं म्हणल्या होत्या. याचं कारण असं आहे की तिथे मालिका निर्माण करणाऱ्या कंपन्या कितीही वेगवेगळ्या असल्या तरी त्या सगळ्यांनी एकत्र येऊन हा कायदा किंवा नियम केलाय की कोणतीही मालिका 19 भागाची, आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या गोष्टीला कल्चर असं तिथं म्हटलं जातं. आणि मुळात कोरियाच्या देशामध्ये लष्करी सेवा 2 वर्षासाठी सक्तीची असल्यामुळे आपोआप नंतरच्याही काळामध्ये ती लष्करी शिस्त एकदा निर्णय घेतला की तो बदलेस्तोवर असलेल्या निर्णयाची 100% अंमलबजावणी, आणि एकदा वरिष्ठानं निकाल दिला, हुकूम दिला की त्याची तंतोतंत अंमलबजावणी हा त्यांच्या स्वभावाचा आणि समाज जीवनाचा भाग झालाय, असं स्वरा मोकाशी म्हणल्या. आणि बरोबर अगदी अशाच शब्दामध्ये सुधा हुजूरबाजार तुंबे यांनी ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या त्यांच्या पुस्तकातलं, आणि तिथे प्रत्यक्षात 7 वर्ष वास्तव्य केल्यानंतर, तिथली स्थानिक भाषा शिकल्यानंतर, या स्थानिक भाषेच्या माध्यमातून इतर समाजाशी संवाद साधल्यानंतर, आणि इतकं की त्यांच्याकडे वर्किंग व्हिसा नसल्यामुळे तिथे स्वखुशीनं पोलिसी सेवेमध्ये आपल्या अशा पद्धतीच्या सेवांचं काम केल्याबद्दल त्यांना तिथे प्रत्यक्ष मोठाले पुरस्कार मिळाले आणि त्यातनं जे वेगवेगळे अनुभव आले त्याच्या आधारावरती हे पुस्तक लिहिलं. म्हणजे आपलं लष्करही न ठेवता GDPच्या ऐवजी ग्रॉस नॅशनल हॅपीनेस याचा विचार करणारा भूतान, किंवा या पैशातनं एका निसर्गशैली जीवनस्नेहीकडे, अशा निसर्गस्नेही जीवनशैलीकडे दिलीप कुलकर्णींच्या पुस्तकांचं ते सूत्र आहे. त्यांनी भूतान आणि क्युबा हे पुस्तक टुरिस्ट म्हणून लिहिलेलं नाही,
तर एकंदरीतच ज्या पद्धतीच्या जीवनशैलीचा, जीवनसरणीचा प्रत्यक्ष कृतीतून दिलीप कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हा पुरस्कार करतायत, ते सूत्र धरून हे प्रत्यक्ष अंमलात आणलेले देश म्हणून भूतान आणि क्युबा असं त्यांनी एकत्र केलंय. आणि ते पुस्तक आज दुसऱ्या आवृत्तीमध्ये सुरू आहे. राजहंस प्रकाशनाने हे प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. नकळत गेल्या आठवडाभरामध्ये अशा पद्धतीनं 3 वेगवेगळ्या उद्देशानं डी.आर. सरदेसाईंचं पुस्तक त्यावेळच्या व्हिएटनामचं वर्णन करणारं म्हणून लिहिलं. सुधा हुजूरबाजार तुंबे यांच्या प्रत्यक्ष 7 वर्षाच्या तिथल्या वास्तव्यातून तिथल्या समाज जीवनाचा एकरूप भाग झाल्यानंतरच्या अनुभवांवरती आधारित असं हे अप्रतिम पुस्तक आहे. आणि मुळातच आपण जी जीवनशैली आकारू इच्छितो, अंगीकारू इच्छितो, त्याचं प्रत्यक्ष वर्णन किंवा दृश्य स्वरूपातलं असलेली स्थिती म्हणून दिलीप कुलकर्णींनी भूतान आणि क्युबा यांच्यावरती लिहिलेलं पुस्तक हे एकत्रितपणानं एका पाठोपाठ एक वाचत असताना, आठवत असताना माझ्या असं मनामध्ये आलं की ही जशी एखाद्या देशाकडे बघण्याची दृष्टी आहे, तसं एका वेगळ्या सूत्रामध्ये विचार करता येईल का? आणि तसा विचार म्हणून भावशेखरचा आजचा विषय देश आणि देश. पहा, अगदी साधं उदाहरण घेऊ की आपल्याकडे गेल्या 50, 60, 70, 80 वर्षाचा विचार केला तर लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की एकेकाळी आपल्या देशामध्ये किंवा आपल्या जगामध्ये असे खंडप्राय देश होते. आपल्याला 1947च्या आधी जवळजवळ जो भारत अस्तित्वात होता त्याला आपण अखंड हिंदुस्थान असं म्हणतो. आज अखंड हिंदुस्थानाचे 1947 साली 2 तुकडे झाले, भारत आणि पाकिस्तान. नंतरच्या काळामध्ये पाकिस्तानचेही 2 तुकडे झाले, पाकिस्तान आणि बांगलादेश. पाकिस्तानमधनं बांगलादेश स्वतंत्र व्हायला 1971 साल उजाडलं. पाकिस्तान आपल्यापासून वेगळा व्हायला 1947 साल उजाडलं. या 2 घटनांमध्ये 25 वर्ष असली तरी आज मितीला पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही देशांची परिस्थिती जवळजवळ एक आहे. केवळ त्यांचा राजकीय धर्म एक आहे अशातला भाग नाही, त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा एक आहे. आणि याच्या बरोबर विरुद्ध भाग अशा भारताच्या आर्थिक प्रगतीचा आहे का याचा विचार करू. म्हणजे म्हटलं तर भौगोलिक शेजारी, पण आर्थिक क्षितिजावरती 2 वेगवेगळ्या टोकांवरती असलेले हे 3 वेगवेगळे देश, भूगोल म्हणून एक. त्यामुळे पहा, आज कितीही राजकीय महत्वाकांक्षा असल्या किंवा नसल्या तरी सुद्धा आज पाकिस्तान ताब्यात घेणं किंवा बांगलादेशवरती आपण अधिग्रहित करणं याचा विचारही करू शकत नाही. कारण पाकिस्तान आणि बांगलादेशनी गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीचं सामाजिक वातावरण पोचलंय, ज्या पद्धतीनं आर्थिक वातावरणाची नुकसानी केली आहे, त्यामुळे हा देश भौगोलिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या आपल्या देशाच्या अंमलाखाली आला तरी ही गडबड कोण सांभाळणार असा प्रश्न आहे. मुळातच आपल्याकडच्या पद्धतीच्या अलीकडच्या काळातल्या समाजकारणामुळे, राजकारणामध्ये वेगवेगळे वादाचे आणि विसंगतीचे मुद्दे आपण समोर आणतोय. म्हणजे मी गमतीनच काल आमच्या घरी बोलताना असं म्हणलं की आज मितीला पाकिस्तान आणि बांगलादेश भारतामध्ये सम्मिलित करून घ्यायचं झालं तर हे म्हणजे युनायटेड वेस्टर्न बँक IDBI मध्ये सम्मिलित होण्यासारखं आहे. फक्त यात आपण युनायटेड वेस्टर्न बँक होत आणि ते IDBI एवढं लक्षात घेऊ. कारण शेवटी प्रत्येक देशाचं काळाच्या ओघामध्ये एक सोशल कल्चर बनतं, एक कल्चरल कल्चर बनतं, एक इकॉनॉमिक कल्चर बनतं, एक पॉलिटिकल कल्चर बनतं आणि मग तो त्या पद्धतीनं चालत जातो. म्हणजे जसं पावलो केवलो अल्केमिस मध्ये म्हणतो की शेवटी एक तारा लुकलुकतो ही गोष्ट बरोबर, परंतु तो तारा लुकलुकतो म्हणजे तो ताराच आहे की नाही हे मात्र आधी नक्की करून घ्यावं लागतं. असं काहीतरी अर्थकारण, समाजकारण, राजकारण, देशाचे वेगवेगळे तुकडे झाले की त्या देशापुरेसे नव्यानं निर्माण झालेल्या देशांपुढे निर्माण होतात का याचा विचार करू. कारण अशा पद्धतीचं उदाहरण फक्त अखंड हिंदुस्थानातनं पाकिस्तान बाजूला होणं, नंतरच्या काळात पाकिस्तानातनं बांगलादेश वेगळं होणं इतक्या पुरेसं मर्यादित नसतं. आपल्याही पेक्षा प्रचंड मोठ्या आकाराचा असलेला एकसंध रशिया विभाजनाच्या वेळी एकसंध रशियाचे 7 वेगवेगळे देश झाले. आज या 7 वेगवेगळ्या देशांची राजकीय गणितं वेगळी आहेत,
या 7 राजकीय देशांची आर्थिक गणितं वेगळी आहेत, या 7 राजकीय देशांची सामाजिक गणितं वेगळी आहेत. रशियाचा पुतीन किंवा पुतीनचा रशिया हा जर अपवाद वगळला आणि मधल्या काळामध्ये राष्ट्राध्यक्षाची त्याच्या घरामध्ये शिरून गोळ्या घालून हत्या केली म्हणून स्लोव्हेकिया जर विसरला, तर पटकन बाकीचे 5 देश कुठचे होते याचा विचार करावा लागेल. इतके अज्ञातवासामध्ये ते 5 देश गेले आहेत हे लक्षात घ्यावं लागतं. म्हणून असा जेव्हा मी विचार करत होतो तेव्हा असं लक्षात आलं की केवळ असलेल्या देशाचे तुकडे होणं इतक्याच गेल्या 100 वर्षातल्या जागतिक पटलावरच्या घटना नाहीत. काही देश एकदा वेगळे झाले आणि मग पुन्हा एकत्र आले, अशी ही घटना आहे. आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जर्मनी. पहिल्या दुसऱ्या महायुद्धाच्या तडाख्यामध्ये त्यावेळच्या राजकारणाच्या अट्टाहासापायी एकसंध जर्मनीचे पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी असे 2 भाग केले गेले. त्यातलं कोण कुणाच्या प्रभावाखालती गेलं, कोण कुणाच्या नेतृत्वाखालती गेलं, हा इतिहास आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. परंतु आजही जर्मनीमध्ये पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी यांचं एकत्रीकरण झाल्यानंतर आधीच्या पूर्व जर्मनीच्या इतिहासामध्ये आणि स्थितीमध्ये अतिशय सुरेख बदल झालेला असला तरी सुद्धा जाणकारांना तो फरक जाणवावा. कारण पश्चिम जर्मनी युद्ध हरलेला असला तरी साठा त्याच्याकडे होता, अशी परिस्थिती होती का? म्हणजे एकंदरीतच कोणत्याही विभाजनाचं किंवा फाळणीचं जे सूत्र असतं की काही भाग तिकडे जातो पण मालमत्ता मात्र इकडे राहते, हे 2 देशांबद्दलही खरं होतं की आपल्या देशामध्ये अनेकदा राज्यांची पुनर्रचना केली गेली. त्या राज्यांच्या पुनर्रचनेमध्ये माल त्याच्याकडे गेला आणि जनता इकडे आली, अशी ही गणितं आपण पाहिलीत की आजही आपल्या महाराष्ट्राला 1 मे 1960 साली महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांची निर्मिती झाली. आणि त्या पुनर्रचनेच्या काळामध्ये आपण पूर्वीच्या महाराष्ट्रामध्ये गृहीत न धरलेले काही भाग हे इतर राज्यातनं आपल्याकडे आले आणि आजही त्यांच्या अनुशेषांची चर्चा होत असते. गमतीचा भाग असा असतो की 1 मे 1960 ते 2024 या गेल्या 64 वर्षाच्या काळामध्ये विदर्भाला जितक्या वेळेला मुख्यमंत्री पद मिळालं तितका काळ दुसऱ्या कुठच्याच भूभागाला मिळालेलं नाही. पण अनुशेषाची चर्चा केली की विदर्भापासून सुरुवात होते. मग इथे तर जेव्हा ते 2 देशांमध्ये विभाजित केले जातात त्यावेळेला याचा विचार करावा लागतो. त्याचे 2 वेगवेगळे गमतीचे पैलू हे आपण पाहिले आहेत. मगाशी ज्याप्रमाणे आपण म्हटलं की अखंड हिंदुस्थानाचे 3 भाग झाले आहेत, आज अखंड रशियाचे आज 7 भाग झाले आहेत, तशा अखंड कोरियाचे 2 भाग झाले आहेत, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया. आज हे आठवावं लागतं कारण जागतिक राजकारणाच्या दृष्टीनं, जागतिक पर्यटनाच्या दृष्टीनं, जागतिक संस्कृतीच्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर कुठचाही मनुष्य उत्तर कोरियामध्ये जायचंय असं स्वप्नात सुद्धा आणत नाही. ज्या वेळेला माणूस म्हणतो की हो मी दक्षिण कोरियामध्ये जाऊ शकतो किंवा मी कोरियामध्ये जाऊ शकतो, त्यावेळेला त्याचं उत्तर दक्षिण कोरिया असं असतं, ही गोष्ट नक्की. माझे काही जुने सहकारी पर्यटन क्षेत्रामध्ये आहेत, माझा धाकटा मुलगाही पर्यटन क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे ज्या वेळेला सुरुवातीला मी त्याच्याबरोबर ती सिनेमा मालिका बघत असे OTT वरती, त्यावेळेला मी म्हणायचो दक्षिण कोरियन मालिका. तो हसून म्हणायचा दक्षिण म्हणू नकोस, कोरियन मालिका याचा अर्थच दक्षिण कोरियन मालिका. कारण मुळात असं काहीतरी उत्तर कोरियामध्ये घडू शकतं. तिथे तसं वातावरण असलं तरी सुद्धा तिथे तिथलीच लोक किंवा बाहेरची लोक जाऊन अशा पद्धतीचं दृश्यांकन, ज्याला आपण रेकॉर्डिंग असं म्हणतो, असं करू शकतील, अशी कोणतीही परिस्थिती नसते. हे गणित लक्षात घेऊ आणि असे वेगवेगळे संदर्भ या निमित्तानं एकत्रितपणे विचारात घ्यायचे. म्हणून आजच्या भावशेखरचा विषय देश आणि देश. काही बाबतीत जसं मी मगाशी म्हटलं की पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी हे पहिल्यांदा एकत्र होते, मग त्यांचं विभाजन झालं, आज पुन्हा एकत्र आली आहेत. असंच एक वेगळं गणित आहे. केवळ 2 देशच असं नाही, देशाच्या तुलनेमध्ये छोटा असलेला भाग म्हणजे शहर. आता सिंगापूर, हाँगकाँग ही अशी गावं आहेत की म्हटलं तर हे राष्ट्र आहेत पण ते एकेका शहरापुरेसे मर्यादित आहेत. याच्यात सिंगापूरची गणितं फार वेगळी आहेत आणि एकंदरीतच सिंगापूरची जडणघडण या विषयावरती असंख्य मालिका आणि असंख्य पुस्तकं आणि असंख्य लेख आहेत.
आज सिंगापूरचा उल्लेख केल्याशिवाय एकही जागतिक अर्थकारणातली घटना पूर्णपणे क्रियान्वित होऊ शकत नाही, इतकी सिंगापूरची वित्त संस्थांच्या बॅक ऑफिसेसवरती, म्हणजे ऑल्विन टॉफलर जसं म्हणतो वर्ल्ड इज फ्लॅट, तशा पद्धतीने अक्षरशः एकीकडे अमेरिका ते दुसरीकडे ऑस्ट्रेलिया या सगळ्या जगामध्ये असलेल्या कार्यरत असलेल्या वित्त संस्थांची 99% बॅक ऑफिसेस ही एकट्या सिंगापूरमध्ये आहेत. आणि ही टक्केवारी 99 पर्यंत जायचं एक महत्वाचं कारण असं होतं की सिंगापूरची इतकी जरी नसली तरी सिंगापूरच्या खालोखाल, मध्ये तफावत पुष्कळ होती, पण सिंगापूरच्या खालोखाल अशा पद्धतीची ऑफिसेस असलेलं दुसरं शहर म्हणजे हाँगकाँग. कारण हाँगकाँग हा एक काळ चीनचा भाग होता. मधली काही वर्ष तो एका युरोपीय राष्ट्राच्या अधिपत्याखाली होता. सुमारे 10 ते 15 वर्षापूर्वी त्या हाँगकाँगला पुन्हा एकदा हस्तांतरित करून त्या युरोपीय राष्ट्रानं चीनला दिलं आणि आज हाँगकाँग हा चीनचा एक इंटेग्रल पार्ट आहे. पण आज मितीलाही जो हाडाचा चीनी आहे तो हाँगकाँगवाल्यांना कसं वागवतो आणि हाँगकाँगवाल्यांच्या मनामध्ये चीन विषयीच्या काय भावना असतात या वेगळ्या पद्धतीनं शब्दबद्ध करण्याची आवश्यकता आहे, अशातला भाग नाही. आणि असे वेगवेगळे मुद्दे केवळ भौगोलिक दृष्ट्या ते एकत्र आहेत याचा अर्थ ते सांस्कृतिक दृष्ट्या एक असतात असं नाही. आता एखादंच दक्षिण कोरियासारखं किंवा उदाहरण निघतं की जो हे पूर्णपणाने सगळं विसरतो पण आपली नव्यानं ओळख निर्माण करतो. पूर्व जर्मनी पूर्ण मनानी, म्हणजे जसं आपल्याकडे पारशी संस्कृती भारतीय संस्कृतीमध्ये किंवा पारशी समाज भारतीय समाजामध्ये एकच रूप झाला, तशा पद्धतीनं पश्चिम जर्मनी पूर्व जर्मनीची गणितं होत आहेत. एक वेगळंच उदाहरण या मालिकेतलं घेऊ आणि हा व्हिडिओ पूर्ण करू. हे मुळातच देश अस्तित्वात होते, मग त्याचे 2 झाले किंवा 3 झाले किंवा रशियासारखे 7 झाले, पण जे एक राष्ट्र अस्तित्वातच नव्हतं भौगोलिक नकाशावर, भावनिक नकाशावर जरूर होतं पण ते भौगोलिक नकाशावर नव्हतं, असा एक देश गेल्या शतकामध्ये जन्माला आला, त्याचं नाव इस्रायल. आज हा अक्षरशः एक हाताच्या बोटात मावणार नाही आकाशामध्ये अशा पद्धतीचा चिमुकला देश त्या संपूर्ण आजूबाजूच्या मुस्लिम राष्ट्रांना कसा पुरून उरतो, म्हणजे ज्या पद्धतीनं मोसादमुळे इस्रायल गाजतं त्या पद्धतीनं मला वाटतं सर्जिकल स्ट्राईकची मोनोपोली यशस्वीता याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे इस्रायल आहे का? बघा, यातली गंमत अशी आहे की इस्रायल असू दे, कोरिया असू दे, चीन असू दे, व्हिएटनाम असू दे, या सगळ्यांकडे लष्करी सेवा सक्तीच्या आहेत. त्या शिस्तीच्या जोरावरती, त्या राष्ट्रप्रेमाच्या जोरावरती ही मंडळी यशस्वी होतात का याचा विचार करू. आणि म्हणून भावशेखरचा आजचा भाग देश ते देश म्हटलं तर विस्कळीत विषय वाटेल, पण याच्यात अनुस्यूत असलेलं सूत्र हे जागतिकीकरणाच्या आजच्या जमान्यामध्येही पुरून उरतं. म्हणून भावशेखरचा आजचा विषय देश आणि देश. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.